नमस्कार, मी दुय्यनी बोधवळ. आज आपणास खरेदीचे वेळ लागणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपण बघूयात खरेदी खत म्हणजे काय. खरेदी खत म्हणजे असा कायदेशीर दस्तऐवज ज्याने एखाद्या मालमत्तेविषयीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो. तर अशा खरेदी विक्रीच्या दस्तऐवजासाठी लागणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी ठरवण्याकरता आपण त्या व्यवहाराचे बाजार मूल्य ठरवत असतो. तर आता आपण बघूयात बाजार मूल्य आपण कसे ठरवतो. अशा व्यवहारामधील घेणार व देणार हे आपापसात एक रक्कम ठरवतात. तो जो मुद्दे ठरवतात ती रक्कम किंवा शासनाने जे बाजार मूल्य ठरवून दिले आहेत यातील रक्कम यापैकी जी किंमत जास्त असेल ती आपण बाजार मूल्य म्हणून स्वीकारतो. आता आपण खरेदीच्या व्यवहारासाठी लागणारी नोंदणी फी विषयी माहिती घेऊयात. सर्वसाधारणपणे ही नोंदणी फी बाजार मूल्याच्या 1% एवढी आकारली जाते. तसेच ती कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 30,000 रुपये या मर्यादेत आकारली जाते. यासोबतच आपण आता खरेदी व्यवहाराच्या वेळी लागणाऱ्या मुद्रांक शुल्काविषयी माहिती घेऊयात. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या अनुसूची 1 मधील अनुच्छेद 25 अ प्रमाणे जर असा व्यवहार हा जंगम मालमत्तेबाबत असेल तर मुद्रांक शुल्क हे त्या बाजार मूल्याचे 3% एवढे आकारले जाते. जर हा व्यवहार स्थावर मालमत्तेबाबत असेल तर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या अनुसूची 1 मधील अनुच्छेद 25 ब प्रमाणे यावर मुद्रांक शुल्क जर अशी मालमत्ता ग्रामीण भागात असेल तर त्याला एकूण बाजार मूल्याच्या 4% एवढे मुद्रांक शुल्क आकारले जाते. आणि तसेच अशी मालमत्ता जर प्रभाव क्षेत्र किंवा शहरी भागामध्ये समाविष्ट असेल तर अशा मालमत्तेसाठी त्या बाजार मूल्याच्या 5% एवढे मुद्रांक शुल्क आकारले जाते. अशा मुद्रांक शुल्कासोबत काही कर आकारले जातात. ते पुढील प्रमाणे: 1. स्थानिक उपकर ज्यालाच लोकल बॉडी टॅक्स असे म्हटले जाते. आणि दुसरा म्हणजे मेट्रो सेस. तर मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता बाकी संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक उपकर हा 1% आकारला जातो. आणि ज्या शहरांमध्ये मेट्रोची सुविधा उपलब्ध आहे अशा शहरांमध्ये 1% एवढा मेट्रो सेस आकारला जातो. यात पुढील शहरांचा समावेश होतो: पुणे, ठाणे, मुंबई शहर व उपनगर व नागपूर. असे बघता मुद्रांक शुल्क हे ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण 5% व शहरी क्षेत्रासाठी जिथे मेट्रो सेस लागू नाही इथे 6% व जिथे मेट्रो सेस लागू आहे अशा ठिकाणी 7% एवढे मुद्रांक शुल्क आकारले जाते. धन्यवाद.